अगोदर काय घडलं की इंदोरच्या जुन्या कपड्याच्या बाजारात म्हणजे शीतला माता बाजारात अचानक मोठा वाद पेटला। त्यात काही नेत्यांनी व्यापाऱ्यांनी सांगितलं की बाजारातून मुस्लिम सेल्समॅन आणि मुस्लिम भाडेकरूंना काढून टाका। या आदेशानंतर काही दुकानदारांनी दबावाखाली आपले मुस्लिम कामगार काढले, काहींनी भाड्याची दुकाने रिकामी केली। पण हे सगळं कशासाठी? ज्यांनी हे आदेश दिले ते म्हणताय की जिहादी मानसिकता बाजारातून दूर करायला हवी। पण मग हे व्यापारी कामगार खरंच जिहादी विचारसरणीचे आहेत का? हा मुद्दा आता तापतोय। आदेश देणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी जोर धरते, काँग्रेस हस्तक्षेप करते। पण मग मला असं वाटतं हे सगळं का? मुस्लिम कामगार असणं किंवा मुस्लिमांनी धंदा करणं चुकीचं नाहीये, मग हा असा प्रकार का घडला? यात सरकारची काय प्रतिक्रिया आहे? हे संपूर्ण प्रकरण काय आहे आपण जाणून घेऊयात। नमस्कार, मी अर्णित जोशी आणि आपण पाहतात कट टू कट। याची सुरुवात झाली भाजप आमदार मालिनी गौड यांचा मुलगा एकलव्य गौड यांनी केलेल्या मागणींवरून। त्यांनी बाजारातून जिहादी मानसिकता दूर करायला हवी असं सांगून लोकांवर दबाव टाकला। त्यानंतर व्यापाऱ्यांना स्पष्टपणे सूचित करण्यात आलं की मुस्लिम कामगारांना ठेवू नका, दुकानं रिकामी करा, नाहीतर अडचणीत याल। त्यामुळे काय झालं तर व्यापाऱ्यांवर दबाव आला आणि त्यांनी दबावाखाली काम करणाऱ्या मुस्लिम सेल्समॅन यांना एका दिवसात कामावरून काढून टाकलं। याचा परिणाम काय झाला तर त्यांच्या आदेशाचा थेट फटका तिथे काम करणाऱ्या बिगारी कामगारांना बसला। भाड्याने दुकान चालवणाऱ्यांनाही जबरदस्तीने बाहेर काढण्यात आलं। 50 पेक्षा जास्त लोकांची नोकरी गेली आणि त्यामागे त्यांच्या कुटुंबाचं जगणं उद्ध्वस्त झालं। काही व्यापाऱ्यांनी दुकानावर जिहादी मुक्त अशा पाट्या लावल्या। या सगळ्या गोंधळामुळे बाजारातील वातावरण पूर्णपणे बिघडलं। लोकांनी तेव्हा तक्रारी नोंदवल्या, पण प्रशासनाने फारसा कडक प्रतिसाद दिला नाही। पोलिसांनी म्हटलं की पुरावा नाही, व्हिडिओ नाही, त्यामुळे लगेच काही करू शकत नाही। त्यामुळे पीडित लोकांचा संताप आणखी वाढला। काही नेत्यांना लोकांना भेटायला बाजारात जायचं होतं, पण त्यांनाही थांबवण्यात आलं। परिणामी या मुद्द्याला आणखी राजकीय वळण मिळालं। काँग्रेस आणि इतर विरोधकांनी जोरदार निषेध केला। त्यांनी असं म्हटलं की हा प्रकार धर्मनिरपेक्ष भारताच्या तत्वांना मारक आहे। काही समाज संस्था देखील पुढे आल्या आणि या अन्यायाविरोधात उभ्या राहिल्या। विरोधक नेत्यांना बाजारात जाण्यापासून थांबवलं गेलं, त्यामुळे सरकारवर पक्षपातीचेही आरोप करण्यात आले। या प्रकारामुळे मुस्लिम कामगारांना आर्थिक आणि मानसिक दोन्ही प्रकारचा फटका बसला। कसं तर ज्यांची नोकरी गेली त्यांना घर चालवणं कठीण झालं, कुटुंबात भांडणं वाढली, मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न उभा राहिला। सोबतच बाजारातल्या व्यापाऱ्यांच्या विक्रीतही घट झाली, ग्राहकही घाबरून बाजारात जाणं टाळू लागलेत। व्यापारी आणि कामगार यांच्यातलं नातं जे वर्षानुवर्षांपासून टिकलेलं होतं ते अचानक कमकुवत झालं। आता हे सगळं घडलं, पण या मागचं कारण काय होतं तर या घटनेला समर्थन देताना काही लोकांनी लव्ह जिहादाचं नाव पुढे केलं। साध्या भाषेत सांगायचं झालं तर लव्ह जिहाद म्हणजे असा आरोप आहे की मुस्लिम मुलं हिंदू मुलींना प्रेमात फसवून लग्न करून आणि दबाव टाकून धर्मांतर करायला लावतात आणि हे एखाद्या मोठ्या कटाचा भाग आहे असंही सांगितलं जातं। पण या संकल्पनेला ठोस पुरावे फारसे नसतात आणि अनेक अभ्यास आणि रिपोर्ट्सनुसार सांगितलंय की हा शब्द प्रामुख्याने राजकीय व धार्मिक तणाव वाढवण्यासाठी वापरला जातो। काही राज्यांनी फसवून, दबावाने किंवा जबरदस्तीने धर्मांतर रोखण्यासाठी कायदे तयार केलेत। सरकारचं म्हणणं आहे की हे कायदे मुलींचं संरक्षण करण्यासाठी आहेत, पण विरोधकांचा आरोप आहे की या कायद्यांचा वापर राजकीय आणि धार्मिक द्वेष पसरवण्यासाठी होतो। मग आता हे असंच काहीसं घडलंय का? लव्ह जिहाद या शब्दावरून लोकांमध्ये अविश्वास पसरतो। याचा वापर करून मुस्लिम समाजावर आर्थिक बहिष्कार टाकला जातो, कामावरून काढलं जातं, हिंसाचाराला खतपाणी घातलं जातं। इंदोरमध्ये जे घडलं हे त्याचंच उदाहरण आहे। लव्ह जिहाद सारखे आरोप करून लोकांची नोकरी गेली, घर उद्ध्वस्त झाली आणि बाजारपेठ विभागली गेली। आणि त्याचे आदेश देणारे एकलव्य गौड यांचं म्हणणं होतं शीतला माता बाजार हा महिलांसाठी मोठ्या प्रमाणात या बाजारात महिला खरेदी करायला येतात आणि बाजारात काम करणाऱ्या मुस्लिम सेल्स बॉयजमुळे हिंदू मुलींवर दबाव येतो। तिथूनच महिलांसोबत छेडछाड, लव्ह जिहाद सारखी प्रकरणं समोर येत आहेत। त्यामुळे या बाजाराला जिहादी मुक्त करणार आहोत। आम्ही व्यापाऱ्यांना 1 महिन्याची वेळ दिली होती मुस्लिम कामगारांना बाहेर काढण्याची, पण आता अजून 1 दिवस दिलाय। जर आता त्यांना बाहेर काढण्यात नाही आलं तर पुढे आम्ही आमच्या रणनीतीनुसार जाऊ। अशा वेळी न्याय आणि कायद्याची भूमिका महत्त्वाची ठरते। लोकांनी आपल्या हक्कासाठी तक्रारी नोंदवायला हव्या, प्रशासनाने दोषींवर कडक कारवाई करायला हवी, राजकीय नेत्यांनी धर्माच्या नावाने लोकांना विभागणं थांबवायला हवं, समाजातील सगळ्या लोकांनी एकत्र येऊन अशा विभागणीला विरोध करायला हवा, तरच शांतता टिकेल। पण असं काहीच घडलं नाही। उलट प्रशासनाकडे मदत मागायला गेलेल्या लोकांकडे दुर्लक्ष केलं गेलं। इंदोर मार्केट प्रकरणात भाजप नेत्यांची प्रतिक्रिया खूप ठळक आहे आणि थेट आहे। स्थानिक भाजप आमदार मालिनी गौड यांचा मुलगा एकलव्य गौड हे या सगळ्या प्रकरणामध्ये पुढे आले। त्यांनी व्यापाऱ्यांवर उघडपणे दबाव टाकला की जर दुकानात मुस्लिम कामगार ठेवले तर ते दुकान सुरक्षित राहणार नाही। काही इतर स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनीही हेच सांगितलं की हा प्रश्न केवळ रोजगाराचा नाही तर लव्ह जिहाद थांबवण्याचा आहे, त्यामुळे मुस्लिम तरुणांना बाजारातून दूर करणं हा एकच उपाय आहे, त्यांचं असं म्हणणं होतं। असंच महाराष्ट्रातही गेल्या काही वर्षात लव्ह जिहाद हा विषय वारंवार चर्चेत येतोय। काही घटनांमध्ये हा मुद्दा समोर आणण्यात आला आहे, तर त्या प्रकरणांना धार्मिक रंग देण्याचाही प्रयत्न केला गेलाय।
2018 नंतर विशेषतः काही जिल्ह्यात जसं की जळगाव, संभाजीनगर, पुणे, नागपूर आणि मुंबई परिसरात तरुणींच्या लग्नाच्या किंवा गायब होण्याच्या प्रकरणांना लव्ह जिहादचा टॅग लावण्यात आला. काही कुटुंबांनी मुलींच्या पळून जाण्याला थेट धर्मद्रोह असं नाव दिलं. काही ठिकाणी पोलिसात तक्रारी नोंदवल्या गेल्या, पण तपासात जबरदस्ती धर्मांतर करवल्याचे पुरावे समोर आले नाहीत. तरीही या घटनांना राजकीय दृष्ट्या मोठ्या प्रमाणावर उचलल्या गेल्या. भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाने वारंवार असं सांगितलं की लव्ह जिहाद हा फक्त उत्तर भारतापुरता मर्यादित नाही, महाराष्ट्रातही त्याचा मोठा धक्का आहे. 2022-23 दरम्यान काही नेत्यांनी राज्यात लव्ह जिहाद विरोधी कायदा आणण्याची मागणी केली होती. उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशने असे कायदे आणल्यानंतर महाराष्ट्रातही या विषयांवर चर्चा रंगल्या. विरोधक मात्र म्हणाले की हा मुद्दा खरा नाही, तर केवळ समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी उचलला जातोय. अलीकडे काही घटना उघडकीस आल्या ज्यात हिंदू मुलीने मुस्लिम तरुणाशी लग्न केलं आणि वाद निर्माण झाला. अशा घटनांना त्वरित लव्ह जिहाद असं नाव दिलं गेलं, पण नंतर मुलीने स्वतः कोर्टात आणि पोलिसांसमोर सांगितलं की हा निर्णय तिने स्वतः घेतला होता. त्यामुळे खरंच लव्ह जिहाद आहे की हा फक्त एक राजकीय शब्द आहे असा प्रश्न निर्माण झाला. थोडक्यात सांगायचं झालं तर महाराष्ट्रात लव्ह जिहाद हा मुद्दा समाजात आणि राजकारणात दोन्हीकडे गरम आहे. एका बाजूला काही संघटना, राजकीय नेते म्हणतायत की तरुणींना धर्मांतराच्या जाळ्यात अडकवलं जातंय, तर दुसऱ्या बाजूला अनेक समाज कार्यकर्ते आणि कायदे पंडित म्हणतात की ही फक्त एक अफवा आहे, कारण पुरावे नसतात. या वादामुळे समाजात तणाव वाढतो आणि धार्मिक अविश्वासाची भिंत उभी राहते. पण आता हे इंदोरच्या मार्केटमध्ये जे काय घडलं त्यावरून समाजाचा दृष्टिकोन कळतो. दहशतवादी विचार घेऊन फिरणारे मुस्लिम वाईट आहेतच, त्याबद्दल शंकाच नाही, पण सगळेच डोक्यात जिहाद घेऊन फिरत नाहीत ना, म्हणून आपण धर्मालाच वाईट म्हणू शकत नाही. या प्रकरणावर तुमचं मत काय? लव्ह जिहाद असूच शकतं, त्यात काही शंकाच नाही, कारण हे असे प्रकरण अनेक समोर आलेले आहेत. पण भाजप हिंदुत्वाला प्रोत्साहन देतं, मग त्या हिंदुत्वात माणसांमध्ये द्वेष आहे का? कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच रोजच्या घडामोडींसाठी कट टू कटला सबस्क्राईब करा.